नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी राबवली स्वाक्षरी मोहीम. काम पूर्ण होऊन 8 महिने झाले तरी दिघा रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. कर्जत दौऱ्यादरम्यान सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन खणाणला. दिल्लीवरून आलेल्या फोनमुळे राजकीय हालचालींना वेग. बारा जानेवारीला सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग रत्न जॉब फेअर 2024चे आयोजन. युवक युवतींनी जॉब फेअरचा लाभ घ्या, भाजपचे युवा उद्योजक विशाल परब यांचे आवाहन. खलाशांचे जीव वाचवणाऱ्या देवदूताचे माजी आमदार संजय कदम यांनी केले कौतुक. हर्णे बंदरातील बोट जयगड समुद्राच्या अथांग खोल समुद्रात झाली होती पलटी. आणि धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न अखेर पूर्ण. रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद. सुवर्णसूर्य फाउंडेशनने केले होते आयोजन. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. काम पूर्ण होऊन गेली 8 महिने झाले तरी हे रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही. गेली 2 वर्ष महाराष्ट्र संकटात आहे. अनेक औद्योगिक क्षेत्रे ही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवली जात आहेत. नवी मुंबईतील दिबा पाटील विमानतळाबाबत भाजपने मोहीम राबवली होती, मात्र आज त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. अशा प्रकारची खंत यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. गेले 2-3 महिने सातत्याने महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, म्हणजे या उद्घाटनाच्या हिशोबाने त्याच्यावर आवाज उठवत आहे. खरं तर गेले 2 वर्ष महाराष्ट्र एक अन्यायकारक भूमिकेत, किंवा आपण पाहता की महाराष्ट्रात जो अन्याय होतो त्याचं काही उत्तर आम्हाला कुठेही मिळत नाही. आम्ही सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की या राज्यात महाराष्ट्र देखील आहे, आम्ही पण एक राज्य आहोत, आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. आता आपण पाहिलं की MTHN गेले 2 ते 3 महिने तयार आहे, पूर्णपणे तयार आहे. 2-3 वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली, पण उद्घाटन काही झालं नाही, कारण ज्यांना उद्घाटन करायचंय त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही. तसंच दिघा स्टेशन, खासदार साहेब राजन विचार साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत. गेले 8 ते 9 महिने आम्ही आवाज उठवतो, दिल्लीमध्ये असेल, इथे गल्लीत असेल, की हे रेल्वे स्टेशन तयार आहे, जनतेसाठी खुलं करा. जर तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची, खुलं करा, पण तेही करायला तयार नाहीत. आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो 5 महिने तयार होती. जेव्हा मी ट्विट केलं पत्रकार परिषदेत तेव्हा त्यांनी खुलं केलं, पण उद्घाटन करायचे असून त्यांच्याकडे वेळ नाही ना ताकद आहे. आणि असंच उरण लाईन आहे, डोंबिवली मनकोडी कनेक्टर आहे, अनेक गोष्टी या महाराष्ट्रात, अनेक फ्लायओव्हर्स आहेत ते आमच्याकडे तयार झाले, सरकार पाडल्यानंतर दुःख ह्याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो गैरसोय होते लोकांना ती दूर होईल, ती तसं न करता अजून गैरसोय वाढण्यासाठी त्याच्यावर ही घटना भावी सरकार सतत विचार करते. नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक काम पूर्ण होऊन देखील 8 महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच रेल्वे स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत. पाहुयात काय म्हणालेत युवा नेते आदित्य ठाकरे. निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती मित्र आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात आहोत. मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड 2-2 फार्म हाऊसवर येणं ह्याच्या विरोधात आहोत. तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी, पण स्वतःच्या शेतात 2-2 हेलिपॅड झाले, ह्याचं दुःख आहेच. पण आपण पाहत असेल विकास जो झाला पाहिजे तो शाश्वत झाला पाहिजे. जे आमच्या काळात विकास झाला, कोस्टल रोड असेल, MTHL असेल, की दिघा स्टेशनची रेल्वे स्टेशन असेल, उरण लाईन असेल, त्याचं उद्घाटन तर करा. नुसतं तुमचे 25 फुटाचे होर्डिंग प्रिंट नाही झालं तर म्हणून उद्घाटन करत नाही, ते किती योग्य. पाण्यावर उदरपत्ती काय होते नाही, डीप क्लिनिंग केलं तर स्वतःचं मनाचं केलं पाहिजे त्यांनी. किती काळं मन असेल तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीने, ज्या नेत्याने, ज्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमचं तिकीट असेल, विधानसभेचं पहिलं मंत्रीपद असेल, मोठी खाती दिली, सगळं काही दिलं, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून जेव्हा त्यांना बरं नव्हतं
किती काळं मन असेल आणि स्वतःच्या खुर्चीच्या एक काय म्हणतात, ज्यांना खुर्ची पाहिजे होती त्याच्यावर बसायला आणि स्वतःचं भ्रष्टाचार वाचवायला. मुळात हीच गोष्ट आहे की माथेवर जो शिक्का बसलेला आहे गद्दारीचा, ते डीप क्लिनिंग कसं करणार हा एक मोठा प्रश्न आहे. सर 10 तारखेला निकाल आहे, पण आज राहुल नार्वेकर जे त्या सगळ्याचे वर्षा बघणार गेले, काय वाटतं? मला वाटतं हे खूप वर्षानंतर मी ऐकलंय की अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्रीच्या भेटीला वर्षा बंगल्यावर जातात. ठीक आहे, त्यांचं असेल, पण मला वाटतं एकच आहे महत्त्वाचं की त्यांच्याकडे एक ऐतिहासिक भूमिका त्यांच्या हातात आहे. राहुल नार्वेकर आधी आमच्या पक्षात होते, नंतर मला वाटतं राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये. त्यांना शुभेच्छा आहेच, माहीत नाही पुढचा पक्ष असेल, पण एकच आहे की महाराष्ट्राला, देशाला, आपल्या संविधानाला आणि आपल्या लोकतंत्राला जे हिताचं आहे तो निकाल त्यांच्याकडून अपेक्षित आहे ट्रायब्युनल म्हणून. आपण पाहत असाल 2 बाजू आहेत त्याच्या. एक जो भाजपला आणि मिंदे गटाला निकाल अपेक्षित आहे तो आहे, दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलं त्याप्रमाणे जर चालले तर 40 गद्दार बाद होते. आता ही भूमिका अध्यक्षांकडे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात की आता ते कोणाच्या बाजूने राहणार. ते एका बाजूला जे संविधान बदलतात आणि बदलू इच्छितात त्यांच्या बाजूने राहणार की आमच्या बाजूने राहणार, जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्याचे जे पूजक आहोत त्यांच्या बाजूने राहणार. उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनाला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही असं. मला वाटतं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पर्सनल टीका करणे ही कधीच महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. ते नवीन जे आणत असतील तर मी त्याच्यात त्या लेवलला तरी जाणार नाही, ते त्यांनी बघावं आणि लोक पण बघतात. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे तुमचा 2 दिवसीय, नेमकं कोणत्या भागामध्ये जाणार आहे आणि कोणत्या? आम्ही आता सर्वच आपण पाहताय की गेले 2-3 वर्ष तर सतत फिरत आहोत, पण आज आपण पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल की काल दक्षिण मुंबईमध्ये होतं, उद्या कोल्हापूर असेल, परवाकडे हातकणंगले आहे, येताना पाटण आहे. मला वाटतं अनेक ठिकाणी मी जातो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्जत दौऱ्यावर आले होते. यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेजवर उपस्थित राहिले आणि त्या क्षणी त्यांचा फोन खणाणला. त्यानंतर मुख्यमंत्री सलग 3 मिनिटे व्यस्त राहिले. नेमका हा फोन कुणाचा? मुख्यमंत्री यांनी साऊंड सिस्टीम देखील बंद ठेवण्याचा इशारा दिला. स्टेजवर आलेला फोन अतिशय महत्त्वाचा होता हे मुख्यमंत्र्यांच्या एकूणच हालचालीवरून दिसत होते. पण हा फोन कुणाचा याचे तर्कवितर्क अनेक जण सभास्थळी लावताना दिसले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून फोन आल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भाषणात जाहीर केले. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळाल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित सिंधुदुर्ग रत्न जॉब फेअर 2024 मध्ये तब्बल 20 ते 25 हजार युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल असा दावा पत्रकार परिषदेत भाजपचे अजय गोंदावळे यांनी केला आहे. जिमखाना मैदानावर 12 जानेवारीला हा जॉब फेअर होत आहे. यावेळी भाजपचे अजय गोंदावळे, युवा हब स्किल मॅनेजमेंटचे डायरेक्टर दीपक पवार, किरण रहाणे, केतन आजगावकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित सिंधुदुर्ग जॉब फेअर 2024 च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील ह्या कंपन्या या ठिकाणी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा युवतींना एक रोजगाराची संधी देणार आहेत. ही संधी दिनांक 12/1/2024 रोजी आहे आणि त्या दिवशी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे या जॉब फेअरची उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सावंतवाडीतील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी या जॉबसाठी त्या ठिकाणी यावे. बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी साधारण 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबसाठी इच्छुक आहेत अशा युवक युवतींनी 9 ते 10 हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल अशा लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे. त्यांनासुद्धा जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि या जॉबसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब, केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब, निलेश राणे साहेब, नितेश राणे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. आणि या मार्गदर्शनातूनच प्रेरणा घेऊन या ठिकाणी ही जॉबची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
प्रत्येकाला ही सुवर्णसंधी आहे. जिल्ह्यातील बऱ्याच युवतींना जो रोजगार नाही अशी जी चर्चा होत असते, या चर्चेवर विराम करण्यासाठी हा मेळावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी कमीत कमी 100हून अधिक कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्यातून जवळजवळ 20,000 ते 25,000 रोजगारची संधी प्राप्त होणार आहे. ज्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत किंवा इतर कंपन्या इतर जिल्ह्यातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांचं रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल तरी त्यांच्यासाठी आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. त्यांना जर आपल्या कंपनीमध्ये जर कोणाची कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर त्यांनासुद्धा ती सुवर्णसंधी आहे. अशा लोकांनी सुद्धा या ठिकाणी येण्यास काही हरकत नाही. आम्ही त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी व रोजगार विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जी जागा आवश्यकता आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा कार्यक्रम आहे आणि 12 जानेवारी 2024 हा मेळाव्याचा दिनांक आहे आणि या दिनांकाच्या दिवशी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा नाही रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांना यायचं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित सिंधुदुर्ग रत्न जॉब फेअर 2024 सिंधुदुर्गमध्ये जिमखाना मैदानावर 12 जानेवारीला होणार आहे. या जॉब फेअरचा लाभ युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन युवा उद्योजक विशाल परब यांनी केले आहे. सिंधुरत्न जॉब फेअर 2024 याचं आयोजन भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजित एकत्रितपणे आम्ही हा संपूर्ण आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण कार्यक्रम हा 12 तारीखला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वरिष्ठ नेते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मला सर्वप्रथम संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सगळ्या युवक आणि युवतींना बेरोजगारी संदर्भात मला अशी हात जोडून विनंती करायची आहे की हा कार्यक्रम कोणत्याही हेतूने न घेतला असल्यामुळे त्याला फक्त माझी विनंती अशी आहे की आपण सगळ्यांनी 7 हा टायमिंग हा नक्की ठेवला पाहिजे आणि 7 या टाइममध्ये त्याने आलं पाहिजे. कारण कार्यक्रमाची सुरुवातच आमची 7 वाजता होणार आहे. कारण येणाऱ्या 8 ते 9 तासामध्ये प्रचंड मुलांना आम्हाला रोजगाराची परीक्षण करून त्या ठिकाणी त्या जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडनं त्यांची डिटेल्स घेऊन ताबडतोब त्यांच्या जॉब संदर्भात त्यांना आदेश दिला जाईल. त्यांना नोकरीची ताबडतोब परमिशन दिली जाईल आणि ज्यांना भेटणार नाही नोकरी त्यांना लगेचच जॉब कार्ड पण दिलं जाईल. मला वाटतं मुलांची संख्या आता ऑनलाईनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्यामुळे QR कोडचा वापर करून असंख्य मुलांनी याचं नोंदणी केलेली आहे आणि या नोंदणी केल्यामुळे जो पहिला मुलगा किंवा पहिली मुलं येतील त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. म्हणून मी विनंती वारंवार का करत आहे तर काही मुलं लेट येतील आणि सुरुवातीला मग त्यांना जॉब कार्ड दिलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी लवकरात लवकर जेवढी मुलं येतील या सर्व मुलांना लवकरात लवकर त्या 120 कंपन्या आहेत त्या 120 कंपन्यामध्ये ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना सामावलं जाईल. माझे हात जोडून पुन्हा एकदा सर्व मुलांना विनंती आहे की 12 तारीखला सकाळी मॉर्निंगला 7 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील आणि सगळ्यांना खुशीमध्ये आम्हाला घरी पाठवायचं असल्यामुळे या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलांना मी हात जोडून विनंती करतोय की आपला टायमिंग चुकू नये. मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर खेड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खेड पोलिसांकडे यावेळी करण्यात आली. या प्रकरणी खेड तालुका वारकरी संप्रदायाचे एसरे महाराज व त्यांचे सहकारी तसेच भाजपचे पदाधिकारी शशांक सिनकर उपस्थित होते. सचिव या प्रतीक्षा त्या ठिकाणी मध्ये आम्हा हिंदूंच्या संदर्भामध्ये जे केलेले वक्तव्य रामाविषयी याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो वारकरी संप्रदायातर्फे की ज्याने कुणी या ठिकाणी वक्तव्य केलंय उदाहरणार्थ या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं की आमचे राम प्रभू दैवत आहे की आमच्या संतांचे या ठिकाणी प्रत्यक्षात त्याच्यात अवमान आहे. ज्या संतांनी आम्हाला रामाचं भजन शिकवलं जो राम आमच्या हृदयामध्ये आहे तोच बाहेर आहे आणि त्याच्याविषयी केलेलं वक्तव्य हे आम्ही या ठिकाणी आमच्या हिंदूंच्या संदर्भात ते निषेधार्थ आहे.
त्यामुळे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खेड तालुका वारकरी संप्रदायातर्फे सर्व अध्यक्षांच्या वतीने, सदस्यांच्या वतीने, भारतीय जनता पार्टी आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रभू श्रीरामांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो, निषेध करतो आणि आव्हाडांवरती गुन्हा दाखल करावा असे आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. जितेंद्र आव्हाड हे वारंवार वेगवेगळी समाजामध्ये तेढ निर्माण होतील किंवा राष्ट्रपुरुषांचा अवमान होईल अशी वारंवार विधानं करत असतात. त्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण होत असतो. आज श्रीरामांबद्दल देखील असं वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय, हिंदू समाज आज संतप्त झालेला आहे, असंतोष निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण 22 तारखेला जो काय अयोध्येमध्ये जो श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्याचं वातावरण संपूर्ण देशभर राममय झालेलं आहे. हे राममय वातावरण कलुषित करावं आणि कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करावी हा हेतू ठेवून आव्हाडांसारख्या एका गतद्रष्टा माणसांनी आमदार या पदाला देखील लागेल अशा पद्धतीने प्रभू श्रीरामांचं वक्तव्य केल्यामुळे त्यांचा आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि तमाम हिंदू धर्मीयांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने धिक्कार करतो, निषेध करतो. धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी अखेर सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी झुंबा डान्सने वॉर्मअपला सुरुवात झाली. गुलाबी थंडी, नदी, दऱ्या, झाडी आणि खाडी किनाऱ्यावरून निसर्गरम्य वातावरणात निघालेली कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी तब्बल 1500 स्पर्धकांनी 5, 10 आणि 21 किलोमीटरचे अंतर कापले. महामार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवून या धावदूतांचे आगळे वेगळे जल्लोषात स्वागत केले. 21 किलोमीटरचे अंतर फक्त 1 तास 10 मिनिटात कापून विवेक मोरे याने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील वर्षाची मॅरेथॉन 5 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याचे यावेळी सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी जाहीर केले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, संपदा धोपटकर आणि वीरमाता ज्योती राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून 21 किलोमीटर या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेसाठी बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ग्रुप्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, MR असोसिएशन, जिल्हा पोलीस, वाहतूक पोलीस, जिल्हा शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, आरोही, फिजिओथेरपी, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. चोवीस डिसेंबर 2023 या दिवशी हर्णे बंदरातील बोट जयगड समुद्राच्या अथांग खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. यावेळी रात्री 2:30 वाजता एक मालवाहू पॅसेंजर बोट शेजारून गेल्याने जोरात लाटा उसळल्या आणि या लाटांमुळे कोळी बांधवांची बोट पलटली होती. त्या बोटीच्या इंजिनमध्ये पाणी गेले आणि त्या बोटीला बिघाड झाला होता. या बोटीवर 5 खलाशी होते. रात्रभर समुद्रात मृत्यूशी झुंज देणाऱ्या या 5ही खलाशांचा जीव वाचवण्यासाठी नरेश रामचंद्र चोगले यांनी धाडस केले. खलाशांचे जीव वाचवणाऱ्या नरेश रामचंद्र चोगले या देवदूताची दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन कौतुक केले. यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे, बंटी बंगाल तसेच सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण.